नमस्कार मंडळींनो, तर आज आपण आलो आहोत भाजे लेणी। तर ही भाजे लेणी पुणे ते लोणावळा प्रवासात लोणावळ्याच्या आधीच रेल्वे स्टेशन आहे, ते म्हणजेच मळवली। इथून थोड्याच अंतरावर भाजे हे गाव आहे आणि भाजे गावापासून 400 फूट चढून गेल्यानंतर सुप्रसिद्ध अशी ही भाजे लेणी आहे। पुणे ते लोणावळा प्रवासात लोणावळ्याच्या आधीचे रेल्वे स्टेशन म्हणजेच मळवली। तर तुम्हाला पुण्यापासून जे आहे तर ती 15 रुपयामध्ये लोकल ट्रेन मिळते। तिथून तुम्ही मळवली स्टेशनला उतरून या ठिकाणी रिक्षाने येऊ शकता। तसंच भाजे लेणीपासून पुढे गेल्यानंतर आपल्याला लोहगड किल्ला, विसापूर किल्ला असे लोणावळ्यामध्ये आपल्याला जवळपास 6 ते 7 किल्ले आपल्याला बघायला मिळतात। तर भाजे लेणी बघण्यासाठी आपल्याला 60 ते 70 पायऱ्यावरती चढून जावं लागतं। तर ही भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी आहे। तसंच यामध्ये बौद्ध स्तूप आणि त्याप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत। गावाजवळ 400 फूट उंचीवर ही लेणी आहे। येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे। तसेच त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात। या लेण्यांना 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे। तसंच हा लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील आहे आणि येथे एकूण 22 लेणी आहेत। त्यात एक चैत्यगृह आणि 21 विहार आहेत। तर या ठिकाणी जे आहे तर बुद्धांना समर्पित अशा लेण्या असल्यामुळे या ठिकाणी जे आहे तर ते स्मारक बांधले गेलेले आहेत। तसंच त्यानंतर पायऱ्या चढताना आपल्याला खूप जास्त थकवा आला तर या ठिकाणी तुम्ही छान असं लिंबू सरबत, कोकम सरबत, तसंच कलिंगड, कैरी, मस्त चटपटीत अशी कैरी, पेरू याचा आस्वाद घेत घेत तुम्ही वरती चढू शकता। तसंच येथे छान असं थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत, छान अशी चटपटीत कैरी, कलिंगड, काकडी, पेरू किंवा मग मस्त असं कोकम सरबत या ठिकाणी आपल्याला थंडगार असं प्यायला मिळेल। चला तर मग आता हे मस्त याचा आस्वाद घेऊन आपण जाऊयात पुढे। तसंच येथे एंट्री फी आहे भारतीय लोकांसाठी 25 रुपये आणि फॉरेनर लोकांसाठी 300 रुपये। जर तुम्ही या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आलात तर या ठिकाणाहून वरतून जो व्ह्यू आहे तर तो खूप छान असेल, कारण सगळीकडे खूप छान असं ग्रीनरी असेल। कारण या ठिकाणी जे आहे तर ते पूर्ण खाली अशी खोल दरी आणि वरती छान असं डोंगर आहेत। तर आम्ही आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये या ठिकाणी गेलो होतो, त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर ते खूप जास्त असं ऊन वगैरे लागत होतं आणि झाडं जे आहेत तर ते बरेचसे वाळले सुद्धा होते। तर आता आपण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत भाजे लेणीजवळ। तर या ठिकाणी जे आहे तर सगळ्यात आधी अशा प्रकारचे नोटीस बोर्ड असतो प्रत्येक ठिकाणी तशा प्रकारचा। तर या ठिकाणी तुम्हाला हे स्मारक कधी बांधलं गेलं, कुठल्या साली बांधलं गेलं अशा प्रकारची हिस्ट्री म्हणजेच माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। तर वरती या ठिकाणी 3 ते 4 सिक्युरिटी गार्ड्स होते। तर या ठिकाणी आपलं परत एकदा तिकीट चेक होतं आणि मग नंतर आपल्याला मध्ये सोडलं जातं। तसंच जे एंट्रीमध्ये गेटमधून एंट्री केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जे आहे तर भाजे गुफा समूह याची आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश यामध्ये आपल्याला जी हिस्ट्री आहे तर ते या ठिकाणी वाचायला मिळते। तर या ठिकाणी समोरच आपल्याला अशा प्रकारचं जे आहे तर ते स्तंभ बघायला मिळतं। तर हे सगळ्यात मोठं स्तंभ आहे आणि अशा प्रकारे जे आहेत पुढे गेल्यानंतरच आपल्याला खूप जास्त असे स्मारक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। तर हे पहिलं स्मारक आहे। जेव्हा आपण भाजे लेणीला येतो तर मध्ये आपल्याला सगळ्यात आधी हे अशा प्रकारचं स्तंभ बघायला मिळतं।
जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी 22 लेण्यांचा समूह आहे आणि सर्व लेणी बौद्ध असून हिनयान पंथांची आहे। तर येथे एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार आहेत। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी एकूण 22 लेण्यांचा समूह आहे। सर्व लेणी बौद्ध असून हिनयान पंथांची आहेत। येथे एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार आहेत। तर चैत्यगृह म्हणजेच काय? तर चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनेची जागा। भव्य अशा या चैत्यगृहात 27 अष्टकोनी दगडी खांब आहेत आणि त्यावर लाकडी तुळया किंवा फासळ्या आहेत। या फासळ्यासुद्धा लेण्या इतक्याच प्राचीन आहेत, कारण त्यातल्या एका फासळीवर ब्राह्मी शिलालेख कोरलेला आहे। चैत्यगृहात एक मोठा दगडी स्तूप आहे, त्यावर दगडी हरामिका म्हणजेच पेटी आहे, ज्यामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्तीचे स्मारक म्हणून ही लेणी खोदली आहे त्याच्या अस्थी आणि आठवणीच्या इतर गोष्टी ठेवल्या जातात। इतर विहारांमध्ये बरेच स्मारक स्तूप आहेत। महत्त्वाच्या व्यक्तींची आठवण म्हणून हे स्तूप तयार केले जातात। शेवटचे सूर्य लेणे हे बौद्ध नसावे असं इतिहासामध्ये लिहिलेलं आहे, कारण की हिनयान पंथांच्या लेण्यांमध्ये मानवी आकृती कोरल्या जात नाहीत, पण या शेवटच्या लेण्यात अनेक मानवी आकृती किंवा देवदेवत्या कोरल्या आहेत। तसंच या 4 अश्वांच्या रथावर बसलेली एक मूर्ती आहे, ती सूर्यमूर्ती असावी। तसेच या सूर्याबरोबर 2 स्त्रियासुद्धा दाखवलेल्या आहेत। सूर्य आणि इंद्र यांचा हा प्रसंग असावा असं इतिहासामध्ये लिहिलेलं आहे। तसंच सूर्य आणि इंद्र यांचा हा प्रसंग असावा असं इतिहासामध्ये लिहिलेलं आहे। सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात असल्याचे दाखवले आहे। याबद्दल अजून तरी अनेक अंदाज बांधले गेले आहेत आणि मतप्रवाही आहेत। तसंच या ठिकाणी भारतीय संगीत कलेसंदर्भात हे लेणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसते। याशिवाय एक नर्तकी नृत्य करताना एक स्त्री आहे। या कोरीव कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान 2000 वर्षापासून वापरात आहे हे निर्वातपणे सिद्ध होते। तसंच भारतीय नृत्य परंपरा ही किमान 2000 वर्ष पुरातन आहे याचा पुरावा या ठिकाणी दिसून येतो। तबलावादनाचे आदिम प्राचीन लेणे पाहण्यासाठी अनेक तबलावादक भाजे लेणी पाहण्यासाठी नक्की हजेरी लावतात। तर या ठिकाणातील चैत्य सुमारे 17 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच, तसंच त्यात 27 अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे। तसंच पावसाळ्यामध्ये या परिसराच्या आजूबाजूला पाण्याचे छान असे सुंदर धबधबे असतात आणि खूप छान असं वातावरण या ठिकाणी असतं। जर तुम्ही भाजे लेणी बघण्यासाठी पावसाळ्यामध्ये प्लॅन करत असाल तर नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा। तर या ठिकाणी अशा प्रकारचे जे आहेत तर ते स्तूप बांधण्यात आलेले आहेत। तर हे काही जे स्तूप आहेत तर हे महत्त्वाच्या लोकांना समर्पित असे यांचे या ठिकाणी स्तूप बांधण्यात आलेले आहेत असं इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतं। तसंच या ठिकाणी जो महत्त्वाचा एक स्तूप आहे म्हणजेच मेन, तर तो हा स्तूप आपल्याला मध्यभागी मोठा असा या ठिकाणी बघायला मिळतो। चला तर मग मंडळींनो, तुम्हाला ही भाजे लेणी कशी वाटली आणि त्याचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।